सामान्यांचं जे घरकुल आहे ते आता मागणार आहे. काही दिवसांमध्ये जे आहे ते आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे ते स्टीलच्या दरामध्ये जे आहे ती वाढ झाल्याचं जे आहे ती माहिती मिळते. आपण सध्या करमाळ्यातील जे लक्ष्मी स्टील सेंटर आहे या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये जे काही कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या आहेत त्याचा जो थेट परिणाम जो आहे तो आता सध्या बांधकाम साहित्याच्या मटेरियलवरती झालेला आहे. आपण सध्या करमाळ्यातील जे बांधकाम विक्रेते आहेत त्यांच्या या दुकानामध्ये आहोत. आपण पाहू शकतो की जे आहे ते थेट बांधकामाचे जे स्टीलचे आहेत ते रेट वाढलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, कशा पद्धतीने बांधकाम साहित्याचे पूर्वी रेट होते आणि आता रेट वाढलेत, काय माहिती? पूर्वी अंदाजे एक 50 रुपयापर्यंत रेट होते. आता एक 60 ते 61 रुपयापर्यंत रेट गेले आहेत. तसेच प्लॅस्टिक इंडस्ट्रीवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. प्लॅस्टिक इंडस्ट्री बऱ्यापैकी रेट वाढलेले आहेत भरपूर. त्याचा खाली ग्राहकावर परिणाम होतो रेट वाढीचा. सिमेंट आहे थोडं बॅलन्स, पण स्टील आणि प्लॅस्टिक इंडस्ट्रीच्या रेटमुळे ग्राहकावर याचा परिणाम होतो मार्केटवर. साधारण पूर्वी कसं टन होतं ना आता काय टन आहे, म्हणजे किती रुपयांची वाढ आहे टनामागे? टनामागे कमीत कमी 10,000 रुपयाची वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये. टनामागे. आणि प्लास्टिकमध्ये काय सांगाल, प्रामुख्याने तर तुमच्याकडं प्लास्टिकमध्ये कुठल्या गोष्टी मिळतात, त्यांचा काय रेट वाटतो? प्लास्टिक मध्ये आमच्याकडे प्लंबिंग मटेरियल, पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत. त्याच्यात पण भरपूर वाढ झालेली आहे रेट मध्ये. मटेरियलचं शॉर्टेज आहे, प्लास्टिकच्या मटेरियलचं भरपूर शॉर्टेज आहे. काय नेमकं कशामुळे ही महागाई वाढली आहे, काय सांगाल काय? प्लास्टिक मध्ये शक्यतो युद्धजन्य परिस्थितीमुळेच वाढ झालेली दिसत आहे. आणि स्टील मध्ये सीझन प्रमाणे मागणी पुरवठ्याच्या हिशोबाने भरपूर वाढ झालेली आहे प्लास्टिक मध्ये, स्टील मध्ये. नक्कीच आपण पाहतोय की युद्धाचा जो परिणाम आहे तो फक्त प्लास्टिक वस्तूंवरती झालेला आहे, परंतु जो स्टीलसाठी जो आहे तो जे काही लोखंडीचं जे कच्चं मटेरियल असेल त्याच्याच दरामध्ये वाढ झाल्यामुळं मात्र या स्टीलच्या दरामध्ये जी आहे ती वाढ झालेली पाहायला मिळते. यामुळे जे आहे ते सध्या स्टीलच्या दुकानामध्ये देखील येणाऱ्या नागरिक जे आहेत ते सध्या त्यांचा प्रतिसाद तो आहे की तो कमी प्रमाणात असून सध्या जो स्टीलचे दर वाढल्यामुळे जे आहे ते सामान्यांचं घरकुल सध्या महागत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.